मोड नीटच्या पुनर्परीक्षेला जाणारे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आहेत. पेपर फुटीमुळे पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्यानं विद्यार्थ्यांचा संताप होतोय. पेपर फुटीतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. 21 जूनला नीटची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे आता अचानक एका महिन्यात परीक्षा आली. आता सगळ्या स्टुडंटलाही चिंता लागली की पुढचा पेपर कसा येईल, हार्ड येईल कसा येईल. कारण 2025ला पेपर 24ला लीक झाला आणि 25ला पेपर डबल हार्ड आला होता. मला हे वाटतं की आम्ही 2 वर्ष झालं सतत अभ्यास करतोय. 2 वर्ष करतोय. समजा पेपर चांगला नाही गेला तर एखादा विद्यार्थी ड्रॉप घेतो, 1 घेतो, 2 घेतो, 3 घेतो. त्याचा एम आहे ते, त्याच्यासाठी त्यांना स्ट्रगल करतो त्याच्यासाठी. आणि जर त्यानं तेवढा अभ्यास केलाय, तेवढं त्याला डेडिकेशन दिलेलं आहे, तेवढं करून सुद्धा ज्यांना डिझर्व करतच नाही त्याला सगळं भेटायलंय. म्हणजे पेपर भेटला, 24ला लीक झाला, परत आता 26ला लीक झाला पेपर. काय मग ह्याच्यावरती आम्ही ऑफकोर्स आम्ही म्हणजे अशी नाराजच असणार. डॉक्टर व्हायचं होतं पण डबल एका लूप मध्ये फसल्यासारखं वाटायला लागलं. 24 मध्ये तसंच, 25 मध्ये झालं असेल पण ते आपल्या समोर आलं नसेल आणि 26 मध्ये डबल असं. म्हणजे शासनाने त्याच्याविषयी काहीतरी कठोर निर्णय घ्यायला पाहिजे. डबल अभ्यास करण्याची इच्छा होत नाही, आता मनाची तयारी होत नाही डबल रिनीट देण्याची. डिप्रेशन खाली मुलं ह्या सगळ्याची तयारी करतात, पालक असतात. अगदी 6वी 7वी पासून त्या मुलाला त्याच्याकडे घालतात किंवा तुला डॉक्टर व्हायचंय. मग त्याला क्लासेस असू दे, त्याच्यावर ते बोर्डेशन असतं की तू हे तयारी कर. मग 11वी 12वीला येतात, तिथंही त्यांच्याकडे तेवढं स्ट्रेस असतं. एवढा स्ट्रेस घेऊन तो विद्यार्थी त्याची चांगली तयारी करतो आणि शेवटी काय फळ येतं तर माझं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. आता माझी एकुलती एक मुलगी आहे. मग एकुलती एका मुलीसाठी मी काय करू शकतो, मी ते सगळं करणार. पण ज्यावेळेस असा प्रकार लक्षात येतो की हे पेपर लीक झालाय, हे झालाय, त्यावेळेस खूप म्हणजे खूप ह्या व्यवस्थेचा राग येतो आणि आमच्या मुलीसाठी सुद्धा खूप वाईट वाटतं